नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाला आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत. म्हणजेच आता ऊर्जाला पोलीस कस्टडीमध्ये घेतलेलं आहे आणि ऊर्जाच्या वरती खुनाचा आरोप आहे आणि स्वाभाविक आहे की ऊर्जाला त्यांनी त्या क्राईम सीनला पकडलेलं आहे. ऊर्जा स्वतः वकील आहे. ऊर्जाला माहिती आहे की काय होऊ शकतं आणि हे सगळं ऊर्जाच्याही सुद्धा लक्षात आलेलं आहे. तर इकडे ऊर्जा जेव्हा आता पोलीस स्टेशनमध्ये आहे तेव्हा तिला शौर्य भेटायला येतो. हर्षवर्धनचा एक नवा डाव आहे. हर्षवर्धन ज्या पद्धतीने वागत आहे त्यावरून क्लिअर होत आहे की नक्की पुढे काय होणार आहे. तर हर्षवर्धनचा डाव असा आहे की ऊर्जाची केस स्वतः फाईल करायची, म्हणजे ऊर्जाची केस लढायला घ्यायची आणि ऊर्जाला ह्यात अडकवून टाकायचं. हा हर्षवर्धनचा डाव असतो. खरं तर हर्षवर्धनने कितीही डाव आखले तरीही ऊर्जा त्याला पुरून उरणारी आहे. ऊर्जा त्याच्या असल्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आणि त्याचबरोबर इकडे ऊर्जा ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करते ते मात्र पाहण्यासारखं आहे. तर इकडे ऊर्जा ज्या पद्धतीने आता तिथे आहे, तिला काही सुचत नाहीये. सध्या ती हँग झाली आहे, कारण तिला धक्काच एवढा बसलाय. हे सगळं कसं झालंय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा हे सुचत नसल्यामुळं सध्या ऊर्जा शांत आहे. तर हर्षवर्धन आणि शौर्य तिथे भेटायला आलेले असतात. शौर्य म्हणत असतो शक्यच नाही, ऊर्जाने हा खून करणं शक्यच नाही. किती जरी ऊर्जाने आणि कुणीही मला सांगितलं तरीही विक्रांतचा खून ऊर्जाने केलेला नाही. हर्षवर्धन म्हणत असतो की ऊर्जाने तसं स्टेटमेंट दिलेलं आहे, पण शौर्याचा ऊर्जावर विश्वास असतो. ऊर्जा असं काही करू शकत नाहीये याची खात्री त्याला आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की शौर्य तू काय बोलतोय? शौर्य म्हणतो हो, जे खरं आहे तेच मी बोलत आहे, असं सुद्धा तो सांगतो. पण इकडे ऊर्जाने ज्या पद्धतीने आता हर्षवर्धनने केस घ्यायला तयार झाल्यानंतर त्याचं म्हणणं नाकारलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि पद्मा दोघीही तिथं असतात. आता गोळी तर सुटलेली असते, गोळी लागलेली आहे, आता पुढे काय हा मोठा प्रश्न झालेला असतो. आणि त्याच वेळेस एक गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे की ऊर्जा आणि त्याचबरोबर पद्मा दोघी तिथं आहेत. ऊर्जा म्हणते की थांब थांब पद्मा, तू कुठेही जाऊ नकोस, मी फोन करते आणि मी फोन करून घेऊन येते इकडे. आणि त्याचबरोबर इकडे पाहते मी नक्की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे मी पाहते, असं म्हणत ऊर्जा तिथून आता चाललेली असते. तर इकडे ऊर्जा मोबाईल घेऊन यायला जाते, का तर तिला असं वाटत असतं की मी शौर्याला फोन करून बोलवून घेते. तोपर्यंत इकडे पद्मा विक्रांतचा हात धरून त्याला उठ विक्रांत उठ विक्रांत उठ असं त्याला सांगत असते, त्याला उठवत असते, विक्रांतला जागा करण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा पद्मा विक्रांतच्या नाकाजवळ हात नेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाप रे, म्हणजे विक्रांत मेलाय. ही गोष्ट जेव्हा पद्माला कळते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. हे कसं शक्य आहे? विक्रांत मेलाय ही गोष्टच एवढी धक्कादायक असते. ऊर्जा फोन घेऊन येते. ऊर्जा पद्माला विचारते काय झालं? पद्मा म्हणत असते की मेलाय तो. तो मेलाय, तो जिवंत नाहीये. ऊर्जाला कळायचं बंद होतं. ऊर्जा म्हणते काय? ऊर्जा धक्का बसल्यासारखं पाहत राहते की कसं शक्य आहे हे सगळं? असं म्हणत ऊर्जा तिला विचारू लागते तेव्हा पद्मा म्हणत असते हो, तो मेलाय. तू गोळी घातलीस त्याला. असं जेव्हा पद्मा म्हणते ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जाला कळायचं बंद होतं, हे सगळं काय झालंय? मी असं काहीच केलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टी अशा कशा घडतायत? असं म्हणत ऊर्जा पाहू लागते. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या आहेत, नेमकं त्या क्षणी काही गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत, इकडे पोलीस तिथं पोहोचलेले असतात. आता पोलिसांना कसं कळलं की इथं काय चालू आहे ते? म्हणजे असं थोडंसं हे बुद्धीला पटत नाहीये म्हटलं तर काही हरकत नाहीये. आणि त्याच वेळेस हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा ऊर्जा तिथं आलेली आहे. ऊर्जा म्हणते की हे सगळं काय झालंय? हे असं नाही होऊ शकत आहे. असं म्हणत ऊर्जा स्वतःला सांभाळत असते, स्वतःला सावरत असते. हे सगळं काय होऊन बसले हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग पद्मा तिथं असते. ऊर्जा म्हणत असते की नाही, मी नाही केलेलं हे सगळं, माझा काही दोष नाही याच्यामध्ये, असं म्हणत ऊर्जा स्वतःला सांभाळत असते. त्यावेळेस पोलीस तिथे येतात. ऊर्जाच्या हातात बंदूक असते, तिच्या हातातला मोबाईल खाली पडलेला असतो. आणि पोलीस म्हणतात की काय आहे हे सगळं? कोणी झाडली गोळी? तुम्ही झाडली का गोळी ही? असं म्हणत पोलीस दरडावून विचारतात. ऊर्जा हादरलेली असते. भल्या भल्यांना पाणी पाजणारी ऊठ.
ऊर्जा आज तिची अवस्था अशी झालेली असते की तिला कळतच नाहीये, कारण ती गोळी तिने चालवली आहे का नाही, नक्की काय झालंय या कुठल्याच गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लागत नसतो. काहीच कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलंय. पद्मा तिथं असते, ऊर्जा तिथं असते, या सगळ्या गोष्टी कशा झालेत आणि या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे या गोष्टीचा विचार करता करता ऊर्जाला नाकी नऊ आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब विचारत असतात की बोला काय आहे हे सगळं. आणि मग ऊर्जा शांतच राहते. इकडे हर्षवर्धनला फोन आलेला असतो. तो फोनवरती खूप हसत असतो, खुश असतो. तेव्हा तो सगळ्यांच्या पाठमोर असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र हर्षवर्धन पुन्हा माघारी फिरतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की विक्रांत शिर्केचा खून झालाय आणि विक्रांत शिर्केचा खून ऊर्जाने केलाय आणि ऊर्जाला अटक झालीये. ही गोष्ट ऐकता क्षणी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र आजी म्हणते की नाही नाही, हे शक्यच नाहीये, ऊर्जा असं करू शकत नाही, असं आजी ठणकावून सांगू लागते. आणि नेमकं त्याच वेळेस ऊर्जा इकडे आता उभी असते. ऊर्जाला काहीच कळत नसतं की काय बोलायचे आणि काय उत्तर द्यायचंय, कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या. या सगळ्या गोष्टींचा विचार ऊर्जाला करायलाही सुचत नसतं, कारण ऊर्जा अडकत चाललेली असते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बोला कोणी केलाय खून हा, कोणी केलंय हे सगळं. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता जा विचारत असतात. ऊर्जाला अटक झालेली असते. ऊर्जाला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि चौकशी सुरू झालेली असते. ऊर्जाला तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. ऊर्जाला काहीच कळत नसतं. ऊर्जा फक्त सुन्न होऊन पडलेली असते. तेव्हा ऊर्जाला ते म्हणतात की तुम्ही स्वतः विक्रांत शिर्केला तिथे बोलावून घेतलेलं आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही, मी तिथं त्या फॅक्टरीत गेले होते. मला सुशिलाने सांगितलेलं होतं तिथे जायला आणि तिने सांगितलं होतं तिथं त्या फॅक्टरीची माहिती काढायची होती. ती केमिकल फॅक्टरी आहे. असं जेव्हा ती सांगत असते तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे? ऊर्जा शिंदे, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? म्हणजे तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय चूक केली आहे? इकडे आता हर्षवर्धन सांगत असतो की हो, आदित्य म्हणतो की शक्यच नाहीये, ऊर्जाने असं करणं शक्यच नाहीये. आता शौर्यला फोन केला पाहिजे, लवकरात लवकर शौर्यला कळवलं पाहिजे. आजीचा विश्वास नसतो. आजी म्हणत असते की हे पॉसिबलच होऊ शकत नाही. तर तिथं असलेले जज साहेब म्हणू लागतात की हो, मगाशी तिने विक्रांत बरोबरच बोलत होती आणि तिने त्याला धमकी सुद्धा दिलेली होती की तुझा मी जीव घेईल, आणि तेवढ्यात जाऊन तिने जीव पण घेतला. असं म्हणत आता सगळ्यांच्या मनात शंका उपस्थित राहिलेल्या असतात. सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आजीसाहेब म्हणतात की ही पार्टी मी थांबली असं जाहीर करते. माफ करा, आम्हाला आमच्या फॅमिलीसाठी वेळ देणं गरजेचं आहे. असं म्हणत आजीने इकडे पार्टी थांबवलेली आहे. ऊर्जाला अटक करून पोलीस घेऊन गेलेले आहेत. इथंपर्यंतच्या गोष्टी झालेल्या असतात. आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जाला विचारलं जातं की तुम्ही तिथे का गेला होता. तेव्हा ऊर्जा सांगते की त्या बाईने मला पत्ता दिलेला होता त्या फॅक्टरीचा. तिला त्या मुकादमाने तो लॅपटॉप, तिथला पासवर्ड या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. मग द्या लवकर त्या बाईचा नंबर. तर ऊर्जा म्हणते की नाही आहे, त्या बाईकडे मोबाईलच नव्हता. आता मात्र पोलिसांना शंका येऊ लागते. हे सगळं तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? म्हणजे तुम्ही अशा कंडिशनला आहात, तुम्ही एक वकील आहात, नामांकित वकील आहात, त्याचबरोबर तुमच्या घरात सगळे वकील आहेत, आणि तुम्ही आत्ता मला इथे असं सांगताय की त्या बाईचा नंबर तुमच्याकडे नाहीये. ही गोष्ट कशी शक्य आहे? तुमच्या लक्षात येते का? असं म्हणत तिला बोललं जात असतं. तेव्हा मात्र आता ऊर्जाला विचारलं जातंय की तुम्ही उत्तर द्या, तुम्ही उत्तर द्या. आता ऊर्जाकडे उत्तरच नाहीये द्यायला. कसं उत्तर देणार आहे ऊर्जा? कारण तिच्या हातात तर काहीच राहिलेलं नाहीये. तिने फसली आहे, पूर्णपणे फसली गेली आहे. इकडे हर्षवर्धनला आजी म्हणत असतात की शौर्यला फोन कर. हर्षवर्धन आता शौर्यला फोन करायला घेतो. काही झालं तरी या सगळ्यामध्ये ज्या कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला सोडायचं नाही, असं इकडे हर्षवर्धन म्हणत असतो. शौर्यला फोन लावायचा प्रयत्न करत असतो. इकडे लगेचच विजया म्हणते, बघितलं का आईसाहेब, तुम्ही आणलं होतं ना तिला या घरामध्ये, काय केलं तिनं बघितलं तुम्ही? डोक्यावरती मिऱ्या वाटायला सुरुवात केलीये. काय झालंय? सगळं नाव आता धुळीला मिळाले. लक्षात येते का तुमच्या काय होऊन बसले? असं म्हणत आता ही विजया कारण नसताना आजी साहेबांना ओरडत असते. आजी साहेबांवरती ओरडून बोलत असते. तिचं फक्त एवढंच म्हणणं असतं, बघितलं ना काय झालंय ते, आणि आता काय होणार आहे तुमच्या लक्षात येईल ना काय झालंय ते.
आणि असं म्हणत तिने या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने बोलत असते, तुमच्या नावाला सगळ्यांना बट्टा लागलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे सगळं चुकीचं झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येतंय का? आणि या सगळ्या गोष्टी आता आपल्या नावलौकिक आपलं हे सगळं धुळीला मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र विचित्र पद्धतीने झालेले असतात. आणि त्याच वेळी इकडे आजीसाहेब म्हणत असतात की म्हणजे काय हे सगळं. तेव्हा आजीसाहेबांना सांगितलं जातं की हो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने समोर आणल्या जात असतात. आता इकडे ऊर्जा मात्र विचार करत आहे, तिला कळत नाहीये की काय उत्तर देऊ, कारण ती अडकलीच इतक्या घाण पद्धतीने ना. पुरावाच कुठला मागे ठेवलेला नाहीये हर्षवर्धन जहागीरदारनी. आता शौर्यला हर्षवर्धनचा फोन येतो. शौर्य फोन उचलतो. डॅड बोला, काय झालं असं विचारू लागतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की शौर्य तू कुठे आहेस. तेव्हा शौर्य सांगतो की मी ऊर्जेला शोधायला निघालोय. मग हर्षवर्धनच्या लक्षात येतं की इकडे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे त्यावरून तो म्हणतो की तुला काहीच माहित नाहीये. अरे विक्रांतचा खून झालाय आणि ऊर्जाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तेव्हा शौर्य म्हणतो काय बोलतोय डॅड, शक्यच नाहीये, ऊर्जाने खून करणं शक्यच नाहीये. असं म्हणत आता शौर्य सुद्धा सांगत असतो. हर्षवर्धन गालातल्या गालात हसत असतो. हर्षवर्धनने इतक्या घाणेरड्या पद्धतीने प्लॅन केलेला आहे, पण या मूर्ख ऊर्जाला कळलेलं नाहीये की 2 गुंड काय येतात आणि तिथे बंदूक सोडून जातात. म्हणजे एक लेडीज आहे, 2 गुंड आलेले आहेत, त्यांना तिथे काहीच फरक पडलेला नाहीये. त्यांनी ऊर्जाला सहज तिथे मारू शकले असते, पण त्यांनी काय केलं, ऊर्जाला मारलेलं नाहीये, ऊर्जाला काहीही केलेलं नाहीये. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने समोर आलेल्या आहेत. ऊर्जा ज्या पद्धतीने बोलत असते त्यावरून तर क्लिअर झालेलं होतं की ऊर्जा यात अडकत चाललेली आहे. पण ऊर्जाने आता स्वतःच माती खाल्लेली आहे. स्वतःहूनच जर तिला माती खायची होती तर कोण काय करणार, कारण तिला असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये आपण सुटू, पण कशी सुटणार ना ती, कारण तिला अडकवलं गेलंय ही गोष्ट तिच्या लक्षातच आलेली नाहीये. तिला फक्त एवढंच वाटत होतं की आपण यातनं बाहेर पडू. आता अशा पद्धतीने अडकल्यानंतर काय करणार आहे ऊर्जा आणि काय करणार आहे शौर्य, ही मोठी गोष्ट उभी राहिली. इकडे दिग्विजय शिर्के यांच्या घरी आता मीडियावाले आलेले आहेत आणि त्यांना प्रश्न विचारत आहेत की तुमचं काय म्हणणं आहे, या सगळ्या बाबतीत तुम्ही काय बोलणार आहात, असं म्हणत त्यांना प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के म्हणत असतात की ज्या ऊर्जा शिंदेने माझ्या मुलाला मारलेलं आहे त्याला मी सोडणार नाही, असं दिग्विजय शिर्के बोलत असतो. कारण माझ्या मुलाचा खून केलाय, त्या ऊर्जा शिंदेला मी सोडणार नाहीये. हे सगळं वैयक्तिक रागातून वैमनस्यातून झालेलं आहे. तिने जाणून बुजून रागाने माझ्या मुलावरती गोळी चालवलेली आहे. या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं, पत्रकार विचारत असतात की आता पुढे काय करणार आहात. पत्रकारांचे ते प्रश्न ऐकून खरं तर दिग्विजय शिर्के म्हणतात की हे बघा, आमचा सख्खा मुलगा गेलाय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतायत की आम्ही पुढे काय करणार आहोत. अहो काय करणार आहोत, त्या ऊर्जा शिंदेला सोडणार नाही. जोपर्यंत त्या ऊर्जा शिंदेला फासावर लटकवत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं दिग्विजय शिर्केने शपथच घेतलेली आहे असं पाहायला मिळतं. तेवढ्यातच आता तिथे रडतच येते ती म्हणजे त्याची बायको आणि त्याचबरोबर अर्पिता तिथं आलेले असतात आणि मग ते दोघीही रडायला सुरुवात करतात. माझा मुलगा गेला, या ऊर्जा शिंदेने माझ्या मुलाला मारलेला आहे, माझ्या मुलाच्या बाबतीत जर काही झालं तर मी सोडणार नाही, असे आरोप इकडे ऊर्जावरती केलेले असतात. ती जोरजोरात रडत असते. ती म्हणत असते की नाही, माझ्या मुलाच्या बाबतीत जे झाले ते दुसऱ्या कोणाच्या बाबतीत कधीच होऊ नये. ज्या ऊर्जा शिंदेमुळे हे सगळं झाले तिला मी सोडणार नाही, असं म्हणत आता तिने ओरडायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर हे सुद्धा तिनं सांगत असते की काही झालं तरीही त्या ऊर्जा शिंदेला सोडायचं नाही, कारण तिच्यामुळं माझ्या मुलाची अवस्था ही झालेली आहे. अख्खं शिर्के कुटुंब या सगळ्यात सामील आहे. अख्खं जहागीरदार कुटुंब या सगळ्यात सामील आहे. मला माहीत नाही आहे, मला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या मुलाला परत आणून द्या, कारण त्यांनी कुठल्या वादातून कुठल्या कशातून केलं याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे.
मला फक्त एवढंच माहिती आहे की माझा मुलगा मला परत पाहिजे, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी आता पत्रकारांना शिर्के सांगतात की अहो तुम्ही आमची मनस्थिती तरी समजून घ्या, आम्हाला काय वाटतंय काय नाही आहे या गोष्टींचा तरी विचार करा आणि पुन्हा तुम्ही आमच्याशी या पद्धतीने प्रश्न विचारायला या. आत्ता मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. आता ऊर्जाला पोलीस प्रश्न विचारत असतात, तिला ते सगळं आठवत असतं आणि ऊर्जाला हेही आठवत आहे की तिनं गोळी झाडली, पण तिनं झाडलेली गोळी, त्या बंदुकीतली गोळी तिथं समोर लागलेली नाही आहे, तर तिथे विक्रांतला लागलेली गोळी ही दुसरीच लागलेली आहे, म्हणजे मागून गोळी चालवलेली आहे आणि मागून गोळी मारल्यामुळं तो गेलेला आहे, ही गोष्ट मात्र समोर येत असते. तर इकडे मात्र पाहायला मिळतं की ऊर्जा रडत असते. ऊर्जा म्हणते की नाही, मी नाही चालवली गोळी, माझ्या बंदुकीतली गोळी नाही लागलेली, माझं मन मला सांगतंय. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्हाला कायद्याच्या पळवाटा माहीत असतात, म्हणून तुम्ही असे शब्द वापरत असाल तर कृपया ते शब्द वापरू नका. कारण तुम्हालाही माहिती आहे की या सगळ्यामध्ये काय झालेलं आहे. कारण तुम्ही पुरते अडकला गेलेले आहात, कोर्टाला पुरावे लागतात, साक्षी पुराव्यांशिवाय कोर्ट चालत नाही. ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि काहीही झालं तरीही तुम्ही जे काय घडलेलं आहे ते स्पष्टपणे सांगा. कारण आता तुमच्या या बोलण्यातून हे क्लिअर होते की तुम्ही पळवाटा काढण्यासाठी त्या बाईचं नाव घेतलेलं आहे, पण त्या बाईचं घराचा पत्ता, तिचा मोबाईल नंबर काहीच तुमच्याकडे नाही आहे. फक्त तुम्हाला कोणीतरी येऊन सांगतं आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की त्या माणसांच्या बाबतीत तुम्ही जसं बोललेलं आहात तसंच होईल, पण नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही तुम्ही यात पूर्णपणे अडकलेले आहात आणि तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते. इकडे आता हर्षवर्धन आणि शौर्य दोघंही पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत, कारण मार्केट यार्डच्या पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धनने शौर्यला फोन करून यायला सांगितलेलं असतं. दोघंही तिथं पोचलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोलत असतो त्यावरून इकडे शौर्य शांतपणे असतो. शौर्य म्हणतो की डॅड, एक गोष्ट लक्षात ठेवा. हर्षवर्धन म्हणतो की हे बघ, ऊर्जाला कोणीच या सगळ्यातून वाचवू शकणार नाही. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की डॅड, तुमच्या लक्षात येत नाहीये, कारण आता सध्याच्या घडीला ऊर्जा स्वतः सांगते आणि ती स्वतःसाठी का खोटं बोलेल, असं म्हणत आता इकडे शौर्य त्याला समजवत असतो. हर्षवर्धन म्हणतो की एखादा चांगलासा वकील बघ आणि मग ही केस ऊर्जाची तिकडे दे. तेव्हा मात्र शौर्य पाहत असतो, हो म्हणतो. मग तेव्हा पुन्हा हर्षवर्धन येतो, कारण त्याला कळतं की मी जरी सांगितलेलं असलं तरी शौर्य काही या गोष्टीला तयार होणार नाही. आणि असं म्हणत आता तो पुन्हा हर्षवर्धन तिथे येतो आणि विचारू लागतो. तेव्हा शौर्य म्हणतो, काय झालं डॅड? नाही, मी तुला सजेशन दिलं होतं त्याचा विचार केलास का? तेव्हा शौर्य म्हणतो की हा कसलं सजेशन? तर हे बघ, एखादा नामांकित वकील मिळतोय का बघ, नसेल तर मी लढू का केस, तुमची काही हरकत नसेल तर, असं म्हणत आता इकडे हर्षवर्धनने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तर आता ऊर्जा नकार देणार आणि हर्षवर्धनचा डाव त्याच्यावरच उधळणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.